आत्ता सध्याच्या Instagramवरती खूप जास्त ट्रेंडिंग चालू आहे ना, ते मीही घेतलं. काय ते तुम्हाला जाऊन दिसेलच. त्याच्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. धनु स्कूलमधून येताना आज असा काहीसा अवतार करून आला होता आणि नव्याची पौर्णिमा माझ्याकडून करायची राहिली होती, म्हणून मी जे काही करायचं असतं ना देवासाठी ते आज बनवलं. संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो होतो कारण धनुसाठी कलर्स घ्यायचे होते आणि ह्याच त्या ट्रेंडिंग बँगल्स आहेत, काश्मीरी बँगल्स, त्या मी पण घेतल्या आणि मल्टी कलरमधून मला काय भेटल्या नाहीत, म्हणून मग मी म्हटलं की त्या नंतरनं घेता येतील, माझ्या साईजच्या भेटत नव्हत्या. होळीनिमित्त आज सोसायटीमध्ये खूप मोठा कार्यक्रम होता, त्याच्यासाठी आम्हाला सुद्धा जायचं होतं, म्हणून इथे मी छानशी तयार झाले. तसं साडी घालायचा कंटाळा येतो बरं का, पण म्हटलं चला आता बाहेर जायचे तर घालूयात म्हणून. लास्ट इयर एवढी सारी गर्दी नव्हती, पण जसं जसं लोक वाढत चालली ना तशी गर्दी ही खूप जास्त वाढत चालली आहे. आणि ह्या वर्षी तर होळीला खूपच जास्त मज्जा आली. तर अशी काहीशी होळी पेटली होती आमच्या इकडची. आल्यानंतरनं मग स्वयंपाक बनवायला घेतला, म्हणजे अर्धा स्वयंपाक झाला होता, फक्त गरमागरम भजी करायची होती आणि त्याचसोबत पुरणपोळी बनवायची होती. दोनच फक्त गोष्टी बाकी होत्या. आल्यानंतरनं मस्त भजी बनवून घेतली आणि त्यानंतरनं पुरणपोळी बनवायला घेतली. आज पुरण माझ्याकडून एकदम परफेक्ट झालं होतं आणि जी कणिक लागते ना तीही व्यवस्थित झाली होती. मग असं सगळं बनवून घेतलं आणि त्यानंतरनं आम्ही जेवण करायला घेतलं. आजची कटाची आमटी पण खूप जास्त टेस्टी झाली होती. अहोंना तर फार आवडली. पोटभर जेवण केलं आणि त्यानंतर मग घरातली कामं करायला घेतली. पुरणपोळीचा स्वयंपाक ज्या दिवशी घरामध्ये बनतो ना त्यावेळेस घरामध्ये खूप जास्त पसारा होतो आणि आज दिवसभरच माझं काही ना काही काम सुरू होतं. सकाळचा त्रास कमी व्हावा म्हणून मी आत्ता सगळं क्लीन करून घेतलं आणि असं संपवलं आजचा दिवस.